तुमचे जे पाळलेले कार्यकर्ते आहेत ना आणि ती परळीची लाभार्थी टोळी यांच्यामुळं आरक्षणाची लढाई वेगळ्या वळणाला जायला नको. ज्या दिवशी वेगळ्या वळणावर जाईल ना पश्चाताप करायला माणूस नाही. तुम्ही वाईट वेळी येऊ देऊ नका आणि इतकं कमजोर समजू नका. मराठीचे नेते सुद्धा आता एक झाले, आतून बिन ओपन बी. तुमच्या जर ह्या भाषा असतील तर त्यांनाही अस्तित्व टिकवायचं मराठ्यांचं. जेवढे मराठीचे नेते आहेत महाराष्ट्रात त्यांनाही जर लेखी बाळीबद्दल असं बोललं जाणार असलं तर त्यांनाही अस्तित्व टिकायचंय. आणि इज्जत आमच्यासाठी सगळ्यात महत्वाची. मग बाकी सगळ्या गोष्टी गेल्या तिकडे खड्ड्यात. आम्ही जशाला तसं उत्तर द्यायला मग उभा राहणार. मग ते विचार नाही करणार आम्ही की तिथं काय घडणार आहे आला. आणि मराठ्याचा नेताही विचार नाही करणार. त्या टायमाला तुम्हाला असं वाटन की ऐकून घेत होते म्हणजे देत नव्हते. ते संयमानं राज्य स्थिर राहावं म्हणून करत होते. आता आमच्या ज्यावेळेस इज्जतीपर्यंत हात जाईल त्यावेळेस मराठी सुद्धा कवा तुकडा पाडते ना कळून बी देणार.